नमस्कार. कामगार आयुक्तालयाच्या संदर्भामध्ये जी जाहिरात आली त्या संदर्भाने आपण बऱ्याचशा जणांनी फॉर्म भरलेला आहे. काही जणांचे फॉर्म अजून भरलेले बाकी आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म व्यवस्थित भरा आणि एक सरळ सेवेतून चांगल्या पदावर, चांगलं पद का म्हणतो कारण S13चं स्केल आहे सुरुवातीलाच आणि स्केल वाढत जाते. त्यामुळे एक कुटुंब चांगलं सेट आपण करू शकतो. अशा पद्धतीची एक प्रॉपर शासनाची नोकरी आपल्याला मिळवता येते जर आपली मेहनत करण्याची तयारी असेल तर. ओके, म्हणजे दिलेला अभ्यासक्रम आपण व्यवस्थितपणे कव्हर करत असेल आणि त्यामधले जे काही उणे आहे ती कमी करत असेल, म्हणजेच काय तर आपल्या ज्या काही चुका होत आहेत त्या चुका करेक्ट करून व्यवस्थित अभ्यास करत असेल तर पद मिळते. आणि हे पद मिळवत असताना यामध्ये दोन विभागणी मी केलेली आहे, म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. म्हणजे काय तर मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान याचे 120 गुण म्हणजे 60 प्रश्न आणि 40 प्रश्न कायदे या विषयावर, ज्यासाठी 80 गुण आहे. आणि हा पार्ट आपल्याला नवीन आहे. यासाठी काही स्पष्ट उल्लेखित केलेले दोन अधिनियम आहे आणि इतर सुद्धा कामगार संदर्भातले काही कायदे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यावर आधारित 20 म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे 80 गुणांसाठी. त्या 40 प्रश्नांपैकी 35 प्लस प्रश्न जर आपले बरोबर आले किंवा आपल्याला आणता आले तर मला असं वाटतं की ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहात ते पद तुम्हाला निश्चितपणे मिळते. मग 35 प्लस तुम्ही का म्हणता सर, 40 का म्हणत नाही? हो, 40 सुद्धा मिळतात, पण कधी जर पर्टिक्युलर त्या ठिकाणी अधिनियम दिलेले असतील, नियम दिलेले असेल, फिक्स सांगितलेलं असेल की नाही 8च कायदे आहे, 10च कायदे आहे, 9च कायदे आहे, 20च कायदे आहे, मग तेवढे सगळे कायदे आपण तोंडपाठ करू शकतो. पण त्यांनी काय म्हटलं, इतर कायदे. आता इतर कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या संदर्भाने जी काही वेबसाईटवर दिलेली कायदे असतील किंवा ज्या विभागाला रिलेट करणारे कायदे आहेत ते आपण अभ्यासतो. मात्र इतर मध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी सुद्धा येऊ शकतात. ओके, त्यामुळे मी तुम्हाला 35 प्लस म्हणतो. तेवढा तो पार्ट आपण सगळा आपल्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना कव्हर करून देणार आहे. आणि एक सांगताना आनंद असा होतो की बरेच जण चौकशी न करता सुद्धा बॅच घेऊन टाकत आहे. म्हणजे एक दोन व्हिडिओवरून त्यांना क्लिअर झालेलं आहे की सर आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जात आहे आणि यशासाठी काय लागतं आणि हे पद मिळवण्यासाठी जो करेक्ट अप्रोच लागतो या ठिकाणी परीक्षेचा तो कसा आहे, या सगळ्या संदर्भानं विद्यार्थी मित्रांचा जो विश्वास आहे तो दिवसेंदिवस आपल्यावरचा वाढत चाललेला आहे. त्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर अजून वाढत आहे. 35 प्लस यासाठी म्हणतो की इतर मध्ये एखाद दुसरा कायदा आपल्याकडून कव्हर झाला नाही आणि त्यावर प्रश्न विचारले तरच आपले प्रश्न मिस होऊ शकतात. मात्र जिथपर्यंत आपण कायदे घेणार तिथपर्यंत जर तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर केलं तर तुम्हाला 35 प्लस प्रश्न बरोबर आणता येतात टेक्निकल मध्ये, म्हणजे कायद्याच्या भागामध्ये. म्हणजेच तुम्हाला 70च्या वर गुण मिळतात. जर या भागामध्ये, या विभागामध्ये, या भागामध्ये 70 प्लस गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही निश्चितपणे समजून घ्यायचं की आपलं या ठिकाणी या पदावर नाव कोरल्या जाते. आणि ही सगळी प्रोसिजर पूर्ण व्हायला एक साधारण 4-5 महिन्यांचा अवधी आहे. एक इथून पुढे 2-2.5 महिन्यानंतर ही परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये ही परीक्षा होईल आणि 11 जून पर्यंत फॉर्म भरायला आपल्याला सवलत दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे फॉर्म भरा आणि कुठलंही वेगळं पुस्तक यासाठी वापरण्याची आवश्यकता नाही. आपली बॅच सुद्धा अगदी पुस्तकाच्या किमतीमध्ये मी तुम्हाला बॅच देतोय, नाममात्र फी मध्ये देतोय. याचं कारण काय की तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरून किंवा वेगवेगळे पुस्तकं घेऊन क्लासेस लावून ऑलरेडी आता थकलेले आहे. तुमचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. प्रत्येकच बॅच मध्ये आपल्याला कुठेतरी ते परवडेलच असं होत नाही. नाही परवडलं तरी चालते. तुमचं यश हे सुद्धा आपल्याला खूप मोठं परवडणारच आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना असं वाटते मनापासून की मी इथे सिलेक्टच झालो पाहिजे आणि कायद्याची माझी संपूर्ण आणि व्यवस्थित अशा पद्धतीची तयारी झाली पाहिजे, त्यांनी आपल्या बॅचचा लाभ घ्या. ओके, बॅचच्या संदर्भामध्ये सुद्धा मी युट्यूबवर एक व्हिडिओ व्यवस्थितपणे प्रॉपर त्या संदर्भात घेतला, तो टाकलेला आहे. तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाहून घ्या. आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या अभ्यासक्रमातल्या विषयाला सुरुवात करू. कामगार विभाग भरती. ओके, पद आहे निरीक्षकचं, हे आहे S13चं पद, हे सुद्धा S13चं आहे. ओके,
आणि हे जे पद आहे या पदावर मी फोकस का करतो, कारण इन्स्पेक्टरचं पद आहे, चांगलं पद आहे, एका चांगल्या विभागामध्ये आपल्याला चांगल्या पोझिशनला काम करता येतं. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जी सगळी मंडळी ग्रॅज्युएट आहे, म्हणजे एनी ग्रॅज्युएट आहे, तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, बीएससी असू द्या, कॉमर्स असू द्या, आर्ट असू द्या, कुठलीही डिग्री तुमच्याकडे असू द्या, ओपन युनिव्हर्सिटीची असू द्या, इग्नोची असू द्या, वायसीओमची असू द्या, ओके, मेडिकल असू द्या, कुठल्याही डिग्रीचा कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. आणि 62 जागा आहे, खूप चांगल्या जागा सरळ सेवेतून त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या आहे, ज्याचं स्केल हे काही एमपीएससीच्या पदांपेक्षा जास्त आहे. तुम्ही टॅक्स असिस्टंट बघा, ठीक आहे, कमी आहे स्केल. मंत्रालय सहाय्यक पहा, ज्याला आपण महसूल सहाय्यक म्हणतो, ठीक आहे, कमी आहे. असे भरपूर सारे कमी स्केलचे आहे. मात्र सरळ सेवेतून असून सुद्धा म्हणजे पुढच्या जर 3-4 महिन्यामध्ये आपण व्यवस्थित मेहनत घेतली आणि 2-2.5 महिन्यानंतर होणारी परीक्षा पास केली तर आपण खूप चांगल्या पोझिशनवर सिंगल एक्झाम मध्ये, याला कुठे मुलाखत नाही आहे, मुख्य परीक्षा नाही आहे, काही नाही, एक परीक्षा दिली, मेरिट बेसवर आपण सिलेक्ट होणार. ओके, चला मग आता त्यासाठी जे वेगवेगळे अधिनियम आपल्याला दिले, जे वेगवेगळे कायदे दिले, वेगवेगळे नियम दिले, त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण टप्प्याटप्प्याने हा संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता कायद्याच्या बाबतीमध्ये मी 35चाच उल्लेख का करतो, कारण इतर शब्द वापरला. जर पर्टिक्युलर कायदे दिले असते तर मी तुम्हाला 40 पैकी 40 घेऊन दाखवले असते. कारण काय, कारण रजिस्टरची बॅच आपण घेतलेली आहे, जी सगळी लॉ ग्रॅज्युएट मंडळी आहे ती आपल्या बॅचला आहे. त्यानंतर डिपार्टमेंटल सीडीपीओची बॅच आपण या ठिकाणी घेतलेली आहे, ज्या ठिकाणी आता नुकत्याच 14 मेला झालेल्या परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न आपले रिफ्लेक्ट झाले. ओके, आणि इथे सुद्धा हे सांगतो की तुम्हाला निश्चितपणे 35+ प्रश्न बरोबर आणता येईल. या सगळ्या संदर्भामध्ये सर्व लेक्चर आपण या ठिकाणी कव्हर करून देतो, त्याच्या पीडीएफ नोट्स देतो आणि तुम्हाला भरपूर सारा सराव तुमच्याकडून आपण करून घेणार आहोत. ओके, चला. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981. आता इथे तुम्हाला थेट प्रश्न विचारला जातो. मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो की प्रश्न विचारला जातो, हे सेंटेन्स महत्वाचं आहे, हे 100% महत्वाचं आहे. या ठिकाणी मी अंडरलाईन करून देतो, मार्क करून देतो, बॉक्स करून देतो आणि वारंवार सांगतो की इथे प्रश्न येतो, त्या ठिकाणी 100% प्रश्न येणार, तेवढी माहिती तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओके, चला. सन 1981चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 58 हे सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात घ्या. एक मंडळ स्थापन करून, एक काय करून, मंडळ स्थापन करून याद्वारे महाराष्ट्र राज्यातील कारखाना आस्थापना यातून कामगार कामावर ठेवलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या, हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे, खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करणे व त्यांच्या नोकरीच्या अटी व शर्ती व त्यांचे कल्याण यासाठी म्हणजे वेलफेअर आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी अधिक चांगल्या तरतुदी काय करणे याकरिता हा अधिनियम आहे. म्हणजे जे काही कर्मचारी आहे, कामगार आहे, त्यांच्या कल्याणासाठी भारतीय संविधानाने सर्वांचं हित जपलेलं आहे. मात्र सर्वांचं हित जपलेलं असताना सुद्धा एक मजबूत अशा पद्धतीचं भारतीय संविधान विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशवासियांना सुपूर्द केलं. ज्या संविधानाला प्रमाण मानून आज आपण आपला संपूर्ण अधिकार उपभोगतो आणि आपल्या आयुष्याचं या ठिकाणी कल्याण झालेला पाहायला मिळते. असं असताना सुद्धा वेगवेगळे अधिनियम, नियम, कायदे सरकारला का करावेसे वाटतात किंवा का केले जातात, याच्या पार्श्वभूमीकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला करेक्ट लक्षात येतं की संविधानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कल्याणकारी तरतुदी केल्या असताना सुद्धा सरकार नव्याने कायदा करते, कारण त्या संविधानामध्ये दिलेल्या कल्याणाच्या संदर्भातली अजून व्याप्ती वाढवणे, त्या कलमाची व्याप्ती वाढवणे, दिलेल्या अधिकारांमध्ये भर घालणे, काळानुरूप अजून चांगल्या बाबी आपल्याला त्या सगळ्या मंडळींसाठी देता येतात का, या सगळ्या संदर्भाने वेगवेगळे नियम, वेगवेगळे कायदे, वेगवेगळे अधिनियम त्या ठिकाणी सरकारकडून तयार केले जातात. समजलं? पुढे जाऊ. ज्या अर्थी राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन काय नव्हते, चालू नव्हते. तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस अधिवेशन चालू नसतं त्यावेळेस अध्यादेश काढला जातो आणि अध्यादेशाच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 2 कलमा आहेत. एक राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये कलम 123 आणि
राज्यपाल महोदयांच्या संदर्भामध्ये कलम 213. राज्यपालाचा संदर्भ आला तर कलम 213 नुसार राज्यपाल महोदय त्या ठिकाणी अध्यादेश काढतात आणि राष्ट्रपतीचा संदर्भ आला तर राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी कलम 123 नुसार अध्यादेश काढतात. मी काही एक्स्ट्रा माहिती सांगतो ती सुद्धा लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ते जनरल स्टडीच्या अँगलनं तुमचा सब्जेक्ट सुद्धा मजबूत झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. विनाकारण लेक्चर वाढवणं किंवा दिलेलं कंटेंट मध्ये अजून काहीतरी माहिती ऍड करणे हा उद्देश नाही आहे. व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही कलम जी मी आता उल्लेखित केलेली आहे, कलम 113 नुसार राष्ट्रपती अध्यादेश काढतो आणि कलम 213 नुसार राज्यपाल महोदय त्या ठिकाणी अध्यादेश काढतो. ही दोन कलम पाठ करून ठेवा, आपल्याला पॉलिटीच्या अँगलनं खूप जास्त महत्वाची आहे. चला, ज्या अर्थी राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि ज्या अर्थी एक मंडळ स्थापन करून याद्वारे महाराष्ट्र राज्यातील कारखाने व आस्थापना यातून कामावर ठेवलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या, हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे जो मी बॉक्स केलाय, खूप महत्वाचा आहे. नोकरीचे नियमन करणे व त्यांच्या नोकरीच्या अटी व शर्ती व त्यांचे कल्याण यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी अधिक चांगल्या तरतुदी करणे यासाठी कायदा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांना तातडीने कारवाई करणे आवश्यक झाले. अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांची काय झाली, खात्री झाली. अधिवेशन बंद होतं आणि त्यांना खात्री झाली राज्यपाल महोदयांना की आता अशा पद्धतीचा एखादा कायदा आपल्याला पाहिजे आणि अध्यादेश सुद्धा कायद्यासारखंच काम करतो. ओके, पुढे चला. म्हणून त्यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण 1981 अध्यादेश 1981 हा 29 जून 1981 रोजी प्रख्यापित केला. ओके, आणि ज्या अर्थी उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे त्या अर्थी भारतीय गणराज्याच्या 32व्या वर्षी, ओके, भारतीय गणराज्याचं वर्ष कधी, 1950. ओके, इथून 32 वर्ष म्हणजे 1981. ओके, याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे. आता ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं प्रश्न येतो, मार्क करून दिला, त्या सगळ्या बाबी तोंडपाठ करून टाका. हे सगळं लेक्चर वारंवार पहा, आपली गरज आहे. आणि ह्या पीडीएफ नोट्स ज्या आहेत, ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या वारंवार रिवाइज करायच्या, प्रिंट काढा आणि यावर आधारित मी तुम्हाला भरपूर सारे प्रश्न देणार आहोत. ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी घेणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊ. आता हा आहे कलम क्रमांक 1, संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि प्रयुक्ती. चला पहा. एक उपकलम 1 मध्ये सांगितलं, या अधिनियमास महाराष्ट्र खाजगी सुरक्षा नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 असे म्हणता येईल. करेक्ट. याचं पूर्ण नाव ऍज इट इज लक्षात ठेवायचं आहे. तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास काय आहे, लागू आहे. करेक्ट. दुसराही प्रश्न आपला या ठिकाणी काय झाला, रेडी झाला. ओके, पुढे पहा. हा अधिनियम 29 जून 1981 रोजी फक्त बृहमुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल. तो राज्याच्या कोणत्याही इतर क्षेत्रात राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या क्षेत्रासाठी त्या बाबतीत नेमून त्या तारखेस अंमलात येईल आणि वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी या अधिनियमाच्या वेगवेगळ्या उपबंधासाठी वेगवेगळ्या तारखा नेमून देता येतील. तो ज्या व्यक्ती कोणत्याही कारखान्यात किंवा आस्थापनेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतील, परंतु ज्या ज्या ठिकाणी पण, परंतु, मर्यादा, बंधनकारक अशा पद्धतीचे शब्द येतात, ते संपूर्ण वाक्य आपल्याला तोंडपाठ पाहिजे. का? कारण तिथेच प्रश्न तयार होतो. कंटेंट पाहिल्यानंतर कुठलीही नोट्स पहा, कुठलंही पुस्तक पहा, कुठलाही अधिनियम पहा, कुठलाही कायदा पहा, पाहिल्याबरोबर आपल्याला
कळलं पाहिजे की इथे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा एमसीक्यू टाईपचा प्रश्न कशा पद्धतीने तयार होतो. हे ज्याला कळलं त्याला कुठलीही जगातली परीक्षा ऑब्जेक्टिव्हची पास करता येते. हे कधी कळेल? ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टिव्हचे जास्तीत जास्त प्रश्न सराव करेल, जास्तीत जास्त प्रश्नांचं आपण विश्लेषण करू, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळेल की इथे प्रश्न कशा पद्धतीचा तयार होतो. ओके, चला पुढे बघ. तो ज्या अर्थी व्यक्ती कोणत्याही कारखान्यात, हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे, किंवा आस्थापनेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतील, हा शब्दप्रयोग खूप जास्त महत्वाचा असतील. परंतु ज्या यथास्थिती कारखान्याच्या किंवा आस्थापनाच्या प्रत्यक्ष किंवा नियमित कर्मचारी नसतील अशा व्यक्तींना काय असेल? लागू असेल. म्हणजेच काय तर नियमित कर्मचाऱ्यांना हा लागू आहे का? नाही. शब्दप्रयोग खूप व्यवस्थितपणे जपून त्या ठिकाणी तुम्ही काय करा, लक्षात ठेवत चला. ओके, चला पुढे आता आपण जाऊ. नियम क्रमांक 2 आहे. ओके, या नियम क्रमांक 2 पासून पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तत्पूर्वी ज्या ज्या मंडळींनी आपल्या युट्यूब चॅनलवर आज नवीनच आलेले आहे, मात्र आपण कामगार भरतीच्या संदर्भामध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा भरलेला नाही, भरलेला असेल तर निश्चितपणे ह्या सगळ्या सिरीजचा फायदा घ्या, बॅचचाही फायदा घ्या. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरपूर पदं भरली जाणार आहे, सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर पदं भरली जाणार आहे. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आपल्या चॅनलचा, ही बाब इथे लक्षात घ्या. ही आपली बॅच आहे ज्यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण शिकवतो आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. लेखापाल, लघु टंकलेखक आणि निरीक्षकसाठी सेम सिलेबस आहे, ही बाब लक्षात घ्या. ही जी बॅच आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. व्हिडिओ किती वेळा तुम्हाला पाहता येणार आहे, यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, नोट्स मिळतील पीडीएफ स्वरूपामध्ये आणि टेस्ट सिरीज सुद्धा असेल. ओके, त्यानंतर यासोबत तुमचे जे काही डाऊट आहे ते सुद्धा आपण क्लिअर करून देऊ. पुढे एक स्पेशल अशा पद्धतीची कायद्याची बॅच आहे ज्याची फी हे एकदम नाममात्र आहे, म्हणजे तुमच्या परीक्षेच्या फीच्या 50% आपण ठेवलेली आहे. का? कारण तुम्ही इन झाले पाहिजे. 499 ही फी आपण ठेवलेली आहे. ओके, हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता एल निनोचं वर्ष आहे आणि हवामान खात्याने हेही सांगितलं की यावर्षी एल निनोचं वर्ष आहे, म्हणजे पाऊस कमी असेल. बळीराजावर चिंतेचं सावट आहे. ओके, सोबतच सरकारवर सुद्धा एक जागतिक लेवलची चिंता सरकारलाही पडलेली आहे, आपल्या सगळ्यांना पडलेली आहे. महागाईला समोर जायचं आहे. सोबतच पुढच्या वर्षी जगात सर्वाधिक उष्णता असणार आहे. 2027 हे सर्वाधिक उष्णतेचं वर्ष असेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा आधार आपण बनलोच पाहिजे, यासाठी अभ्यास करा. ओके, चला, म्हणून नाममात्र फी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 499 मध्ये तुम्हाला ही कायद्याची संपूर्ण बॅच आहे ज्यामध्ये 80 गुणांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत, ही बाब इथे लक्षात घ्या. बॅचच्या संदर्भामध्ये कोणालाही काही टेक्निकल अडचण आल्यास किंवा काही विचारायचं असेल, हे 2 नंबर आहे, यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपला विषय क्लिअर करून घ्या. यानंतरच्या सत्रामध्ये आपण कलम क्रमांक 2 पासून ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या संपूर्ण भागावर निश्चितपणे प्रकाश टाकू. त्यानंतर या सगळ्या भागावर, हा कायदा संपल्यानंतर या सगळ्या कायद्यावर आपण टेस्ट घेऊ, त्याचं डिस्कशन घेऊ, त्याचं विश्लेषण सुद्धा मी घेणार आहे. तुमच्या चुकलेल्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तिथे व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ, डिस्कस करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कायद्यामध्ये कसे मिळवता येईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आजच्या सत्रात आपण इथेच थांबू. लवकरच भेटू दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.